रूप गोजिरे सगुण सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पाहे जो मी तुझ पाहे वेळो वेळा आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप रूप. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर जयतीर्थ सरांच्या आवाजानंतर पुन्हा एकदा स्वागत काय करायचं असं आपल्याला कळत नाही. मात्र विठ्ठलाची वारी, विठ्ठलाची भक्ती आणि तो भक्तिमय प्रवास प्रचंड प्रमाणावर सुरू असताना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये एक आवाज आणला आणि तो आवाज म्हणजे सगळ्यांचा लाडके जयतीर्थ सर. खूप खूप स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे पुढारी योजनीनाथ. धन्यवाद. त्यांना खूप खूप स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं जयतीर्थ सर, वारी एक महाराष्ट्राची परंपरा, त्या वारकऱ्यांचा आनंद सोहळा, आपल्या महाराष्ट्राचा आनंद सोहळा तुम्ही तुमच्या संगीताने तो अनुभवता. तर याविषयी काय सांगाल? हा जो माहोल असतो आषाढ एकादशीपर्यंतचा, त्या माहोलाविषयी काय सांगाल? सगळ्यात अगोदर तो प्रश्न आहे. जेव्हा वारी सुरू होतो आणि जेव्हा मी वारकऱ्यांना बघतोय आणि इतकं लाखो संख्यामध्ये पंढरपूरला जातात आणि काही लोक ते विठ्ठलाचं मूर्ती हां आणि हातात टाळ आणि किती लांबून येतात आणि ते बघून मला असं फील होतं की आणि ते इतकं ताळामध्ये त्यांचं ते विठ्ठल विठ्ठल नामस्मरण चालू असतात. आणि जेव्हा मी गातो म्हणजे आता आषाढी एकादशी जवळ आहे की खूप आमचा प्रोग्राम वगैरे असतो आणि जेव्हा प्रोग्राम असतो एकादशी दिवशी आणि त्यावेळी त्या लोकांना बघून मला गाताना अजून ते इन्स्पिरेशन मिळतं. श्री विठ्ठलाचे 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 नाम सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ निधी. म्हणकारे म्हणकारे जना म्हणकारे म्हणकारे जना म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ
पावन साचे पतित पावन साचे पावन साचे पतित पावन पतित पावन पतित पावन साचे पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ निधी. बापर खुमा देवी वरू साचे बापर खुमा बापर खुमा देवी वरू बापर खुमा देवी वरू बापर खुमा देवी वरू बापर खुमा देवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठलाचे 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 विठ्ठल 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 खरं तर खूप भारी वाटलं जयतीर्थ सर आणि आम्हा प्रेक्षकांना तर हा फक्त आणि फक्त आनंद आहे तुम्हाला ऐकण्याचा. पण तुम्ही आत्ताच सगळ्या पदांविषयी बोललात म्हणजे आणि ते पण मला असं खरंच वाटतं की संगीताला कोणती भाषा नसते, मग ती मराठी असो किंवा कानडी असो हिंदी असो काही असो, जेव्हा भाषेतून जेव्हा गोष्ट जाते आणि ती जी परंपरा जाते त्याला कदाचित संगीत म्हणतात असं मला वाटतं. या सगळ्यानंतर जेव्हा आपण म्हणतोय की कानडी भजन ज्याला आपण म्हणतो किंवा तुम्ही दासबोध पद म्हटलं, काय फरक असतो आम्हाला सांगा ना त्या सगळ्या गोष्टींमध्ये. नाही, फरक म्हणजे एक मुख्य शब्दाचे आहे अर्थात. आणि पुरंदरदास हे जगन्नाथदास त्यांनी जे रचना केलेल्या आहे कानडीमध्ये, आणि पुरंदरदासजींनी ती हम्पी, तुम्हाला माहिती असेल हम्पी, तिकडे ते राहायचे आणि त्यांनी 4 लाख गाणे लिहिलेले, 4,80,000 गाणे. त्याच्यामध्ये नुसतं 1 लाख गाणे मिळाले. तुम्ही विचार करा रोज किती त्यांनी रचना केल्या असतील. विठ्ठलैया तटित कोटि निभकायो जगन्नाथ विठ्ठलैया 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 तटित कोटि निभकायो जगन्नाथ विठ्ठलैया विठ्ठलैया भजिसुवे निन्ननु अजभव सुरनुत भजिसुवे निन्ननु भजिसुवे निन्ननु अजभव सुरनुत भज कामर तरु कुजन कुठारा विठ्ठलैया 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 विठ्ठलैया. नी करुणिसदे नि
ನಿರಾಕರಿಸಲು ನೀ ಕರುಣಿಸದೆ ನಿರಾಕರಿಸಲು ನೀ ಕರುಣಿಸದೆ ನಿರಾಕರಿಸಲು ನೀ ಕರುಣಿಸದೆ ನೀ ಕರುಣಿಸದೆ ನಿರಾಕರಿಸಲು ಎನ್ನ ಸಾಕುವರಾರೋ ವಿಠಲ ವಿಠಲ ಎನ್ನ ಸಾಕುವರಾರೋ ಎನ್ನ ಸಾಕುವರಾರೋ ದಯಾ ಪರಮೂರ್ತಿ ವಿಠಲಯ್ಯ 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 ಕಟಿತ್ ಕೋಟಿ ನಿಭಕಾಯೋ ಜಗನ್ನಾಥ ವಿಠಲಯ್ಯ ವಿಠಲಯ್ಯ ಶರಣಾಗತರನು ಪೊರವೆನೆಂಬತವ ಶರಣಾಗತರನು ಪೊರವೆನೆಂಬತವ ಶರಣಾಗತರನು ಪೊರವೆನೆಂಬತವ ಬಿರುದು ಕಾಯೋ ಕರಿವರದ ಜಗನ್ನಾಥ ವಿಠಲಯ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ವಿಠಲಯ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ವಿಠಲಯ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ವಿಠಲಯ್ಯ 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 ತಟಿತ್ ಕೋಟಿ ನಿಭಕಾಯ ತಟಿತ್ ಕೋಟಿ ನಿಭಕಾಯ ಜಗನ್ನಾಥ ವಿಠಲಯ್ಯ 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 खरं तर खूप भारी वाटलं ना. म्हणजे का असं म्हणतोय मी, कारण महाराष्ट्राची एक परंपरा आहे सर, आणि महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये कुठे ना कुठे जर सगळ्या संगीतांना आपण एक करून जेव्हा ऐकतो ना, तेव्हा कानावर पण ते वेगळे संस्कार पडतात. हा संस्कारांचा विषय. आता मला संस्कारांच्या विषय होता, जसं वारी महाराष्ट्राचा एक संस्कारांचा भाग आहे, तिकडे जाणं हा संस्कारांचा भाग आहे, ती भक्ती एक संस्कारांचा भाग आहे. तुमच्यावर अभंगांचे संस्कार काय झाले हो, त्याच्याबद्दल मला सांगा. म्हणजे तुम्ही आताच म्हटलात की गोव्याला जाऊन तुम्ही जेव्हा 40 मिनिटं जय रामकृष्ण हरी ऐकलं तेव्हाचे संस्कार असतील, तुम्ही पहिल्यांदा अभंग ऐकले असेल तेव्हाचे संस्कार असतील, अभिषेकी बुवांना पंडित इंद्र अभयना ऐकलं असेल तेव्हाचे संस्कार असतील. हे संस्कार झाले तरी कधी? ॲक्च्युली सुरुवातीला म्हणजे मी लहान असताना भीमसेनजींचं गाणं हुबळीला धारवाडला नेहमी व्हायचे, आणि मला कानावरती जेव्हा मी आईबाबाने घेऊन जायचे प्रोग्रामला, कानडी तरी म्हणायचं ते त्यांचं इतकं गाजवलेलं जगात तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी, असं त्यांनी, म्हणजे मी लहान होतो तरीही मला अजूनही आठवतो. एक अभंग म्हणजे 20 मिनिट असं ते इंद्रायणी काठी सुरू केलं की त्याच्यामध्ये भीमपलाचं सुरुवातीला आलाप विठ्ठल विठ्ठल घेऊन, आपण नेहमी म्हणतो यमन म्हणा, पुर्यादनशी म्हणा, आपण लिरिक्स म्हणून त्यांनी सुरुवातीलाच विठ्ठल असं घेऊन आणि इंद्रायणी काठी देवाची आळंदी असं घेऊन आलाप 15 मिनिट असं दिसायचे, लोक रडायचे मी पाहिलेले, म्हणून मला ते संस्कार पडले. हरि रूप गोड, हरि रूप, हरि रूप, हरि रूप गोड नयनी लपले, हरि रूप गोड नयनी लपले, हरि रूप गोड गोड नयनी लपले, हरि नाम गोड, हरि नाम गोड भजनी रंगले, हरि रूप गोड नयनी लपले, हरि रूप गोड एक तारी गाते गाते हरि गुण, एक तारी एक तारी एक तारी एक तारी गाते गाते हरि गुण, सावळे सगुण
गुण सावळे सगुण रूप पाहियले हरी रूप गोड नयने मुरलीचा नाद पाडसाचा साद मुरलीचा नाद मुरलीचा नाद 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 मुरलीचा नाद पाडसाचा साद आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी 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 आनंद गोकुळ हसले हरी रूप गोड नयने अमृता समान अमृता समान अमृता समान हरि गुण गान हरि गुण गान हरि गुण गान अमृता समान हरि गुण गान अवघे जीवन अवघे जीवन चैतन्य नटले हरि रूप गोड हरि रूप गोड नयने लपले हरि नाम गोड हरि नाम गोड भजनी रंगले हरि रूप गोड हरि रूप गोड